नळदुर्ग नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे इच्छुक अशोक जगदाळे यांचा प्रचार आज अक्षरशः जोरात उसळलाय। प्रभागातील दौऱ्यादरम्यान नागरिकांनी दिलेला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जगदाळे यांच्या बाजूने हवा जोर धरताना स्पष्ट दिसत आहे। या वाढत्या लाटेमुळे विरोधकांची घबराटही लपली नाहीये। प्रचार सभांमध्ये उसळणारा जमाव आणि मतदारांचा वाढता कल पाहून प्रतिस्पर्धी गोटात चिंता वाढण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। नळदुर्गच्या राजकारणात जगदाळे यांच्या एंट्रीनं नव्या समीकरणांना सुरुवात झाल्याचं बोललं जातंय। नळदुर्ग नगरपालिकेच्या अनुषंगाने जे आहे काँग्रेसला कुठेतरी खिंडार पडेल असं चित्र एकंदरीत सुरुवातीला जे आहे निर्माण झाला होता, परंतु अशोक जगदाळे यांच्या माध्यमातून जे आहे अतिशय या ठिकाणी आपण पाहू शकतो असंख्य कार्यकर्ते जे आहे काँग्रेसचे जे आहे अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली जोडले जाते। आज प्रचारामध्ये जे आहे नळदुर्ग शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करते। या ठिकाणी अशोक जगदाळे यांच्या माध्यमातून जे आहे प्रचाराला सुरुवात होते। सुरुवातीला वाटत होतं की काँग्रेस आपल्यासोबत जुळेल का नाही, परंतु आज कशा रीतीने या ठिकाणी आपल्याला जे प्रतिसाद मिळत आहे। तुम्ही नमस्कार, तुम्ही आज जनतेला बघून तुमच्या लक्षात येईल काँग्रेस जुळले की नाही। आम्ही जेव्हापासून राजकारण सुरू केलं तेव्हापासून काँग्रेसच्या विचारसरणीचंच राजकारण केलेलं आहे। जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असतो तरी दोन्ही पक्ष समान विचारसरणीचे, त्याबद्दल काही शंका असायचं कारण नाही। एकंदरीत पाहिलं तर आपण डोर टू डोर एकंदरीत प्रचार करताय, कसं जनसामान्यांचे एकंदरीत प्रतिसाद आहे? प्रचंड प्रतिसाद आहे। गेल्या 5 वर्षाच्या भ्रष्टाचाराच्या कारभारामुळे जनता त्रस्त आहे। पूर्ण नळदुर्ग शहर आज वेठीस धरलेला आहे, गेल्या 4 वर्षापासून वेठीस धरलेला आहे। त्यामुळं प्रत्येक घरामधून एक चांगला प्रतिसाद आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की यावेळी बदल हा घडणार आहे आणि काँग्रेसयुक्त नगराध्यक्षाने त्यांच्याबरोबरचे 20 उमेदवार निवडून येणार आहेत। एकंदरीत सर्व जी तुमच्या कार्यकर्त्यांना एकंदरीत मतदारांना काय आवाहन करणार आहात? माझे सर्व नळदुर्गकरांना आव्हान आहे की आपण सर्वजण मिळून भ्रष्टाचार मुक्त नळदुर्ग करूया, विकासाभिमुख नळदुर्ग करूया। या नळदुर्गच्या जनतेला शांती, अमन, जातीवादी लोक नको आहेत। त्यामुळे आपल्याला सेक्युलर विचारसरणीचा हा पक्ष आहे आणि लोकांची अशीच अपेक्षा आहे। माझे लोकांना आव्हान आहे। कोणता पक्ष एकंदरीत जातीवाद केलं जातं एकंदरीत या निवडणुकीच्या अनुषंगाने? आता कोणता पक्ष जातीयवाद करतो हे सगळी जनता जाणते। मी बोलून माझ्या तोंडून काय निघणार नाही। सगळ्या जनतेला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे कोण जातीयवाद करते। गेल्या 4 वर्षामध्ये या नळदुर्ग शहरामध्ये कशा प्रकारचं वातावरण तयार झालंय हे तुम्ही आणि सगळी जनता जाणते। एकंदरीत पाहिलं तर आपण कुठेतरी जे भ्रष्टाचार मुक्त नळदुर्ग शहर करण्याचा संकल्प जे आहे अशोक जगदाळे यांच्या माध्यमातून केलं जातं। काही उमेदवार आपल्या सोबत आहेत, काय एकंदरीत शहराच्या विकासाचं महत्त्वाचं विजन तुम्ही घेऊन जाताय? अशोक भाऊ जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली 20 नगरसेवक हे सक्षमतेने उमेदवारी देताना सक्षम असे निवडलेले आहेत। तरी मला आशा आहे येत्या 5 वर्षामध्ये नळदुर्गचा कायापालट करण्यासाठी अशोक जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली बहुमताने नगरसेवक काँग्रेस पक्षाचे निवडून येतील आणि येणाऱ्या काळामध्ये आताच नगराध्यक्षाचे उमेदवार जगदाळे साहेब यांनी जो भ्रष्टाचार मुक्त कारभार या ठिकाणी करू आणि नळदुर्गच्या जनतेचे जो आवश्यक गरजा आहेत, लाईट असू दे, पाणी असू दे, स्वच्छता असू दे, याच्यावर लक्ष विशेष करून आम्ही केंद्रित करून जनतेला सेवा करण्यासाठी प्रामाणिकपणे येत्या 5 वर्षामध्ये आम्ही काम करू असं मी जनतेला आश्वासित करतो। विकासाच्या मुद्द्यावरती हे निवडणूक लढवणार असल्याचंही बोललं जात आहे। काही उमेदवार आपल्यासोबत आहेत, काय एकंदरीत तुमचं विजन असं आहे? अशोक जगदाळे यांचं नेतृत्व कसं बघताय? अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मैं ये बोलना चाहता हूँ अशोक भाई जगदाळे साहब के साथ हम पूरे 20 नगर सेवक के साथ ऐसा इलेक्शन लड़ेंगे, ऐसा इलेक्शन इतिहास में नहीं कभी हुआ। इस तरीके से हम 20 के 20 नगर सेवक और अशोक भाई जगदाळे अध्यक्ष ये पूरे बहुमत के साथ जीत के आएंगे, इतना कहता हूँ मैं। एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे कुठेतरी जे आहे उमेदवाराकडून जे आहे विश्वास व्यक्त केलं जात आहे। ज्यांच्याकडे एकंदरीत शिवसेनाचे देखील या ठिकाणी उमेदवार आहेत। काका, कुठेतरी पाहायला गेलं तर आरोप आणि प्रत्यारोपचं राजकारण केलं जातं, कसं बघतंय, कसं नेतृत्व आहे, कसं प्रतिसाद मिळत आहे? नमस्कार। नळदुर्ग शहरामध्ये नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे। काँग्रेस आणि उबाटा गटाचे आम्ही युतीहून निवडणुकीला लढलो। मी प्रभाग 9 मधून उभा आहे। अशोक भाऊच्या बाबतीत बोलायचं झालं तर दूरदृष्टीचा हा नेता आहे। हा नेता समाजासाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे। पी हळद आणि हो गोरी अशा तर लोकांसारखे गुडघ्याला भासिंग बांधलेला नेता नाही।
पहिलं तळागाळातल्या लोकांसाठी हा काम केलंय. 15 ते 20 वर्षापासून त्यांची सेवा अख्खा तुळजापूर तालुका जाणतोय. या तालुक्यातला शेतकरी रस्त्यावर पडलेला होता. तुळजाभवानी साखर कारखाना चालू करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं. अनेक लोकांचे गोरगरिबाचे सामाजिक व्यवहार केला माणूस आहे. या कामाचा विश्वास ठेवून 16 ते 20 या दरम्यान आशुभाऊच्या बहिणींना लोकांनी निवडून दिले होते. आशुभाऊ सभागृहात नव्हते. आता विरोधक काय टीका करतात, यांच्या काळामध्ये काय काम केले. ह्यांच्या काळामध्ये काम करत असताना भाऊ कायद्यानं सभागृहाच्या बाहेर होते. परंतु ज्यांच्या भाऊच्या जीवावर जे निवडून आले त्यांनी रेखाताईला काम करू दिले नाही. प्रत्येक वेळेस आडू आले. परंतु हे लक्षात घेऊन भाऊ आता स्वतः मैदानामध्ये उतरले आणि आता जे राहिलेली कामं आहेत ती कामं स्वतःहून पूर्ण करण्याचा संकल्प भाऊने अंगीकारलेला आहे. म्हणून लोकांचा विश्वास भाऊवरती आहे. अशा पद्धतीचं एक विजन घेऊन विरोधकांना जी आहे टीका टिप्पणी केली जाते, काय आवाहन करणार आहात? विरोधकांना माझं आव्हान आहे, 16 ते 20 या दरम्यान भाऊची भगिनी होत्या. 3 वर्षे भाऊनी काय काम केलंय हे लोकांना माहित आहे. LED उजेड गावामध्ये होता, स्वच्छता होती, दिवाबत्ती होती, पाणी लोकांना 5व्या 4थ्या 5व्या दिवशी मिळत होतं. आता 10-10 12-12 दिवस पाणी मिळत नाही. 20 ते 21 ते 25 या काळामध्ये प्रशासकीय राज असताना अप्रत्यक्ष आमदार राणा पाटलाच्या राज्यात आज 1-1 वर्ष लोकांच्या चौकात दिवा नाही, पिण्याला लोकांना पाणी मिळत नाही. हे सांगतात आम्ही योजना का आणले. त्यांनी आणलेल्या योजना गावाच्या बाहेर काम चालू आहेत. वसनगरच्या बोरी धरणापाशी काम चालू आहेत, इकडे जखणी तळाला काम चालू आहेत. ह्या गावात रस्ते आहेत का? विकास कुठे गेला नाही. विकास हरवलेले लोक आहेत. ह्यांच्यापाशी दुसरं विजन नाही, फक्त एकच आशिषभाऊंनी काय केले, आशिषभाऊंनी काय केले हे जनतेला माहित आहे. आणि म्हणून जनतेचा पूर्ण विश्वास आशिषभाऊवरती आहे. आणि येणार 2 तारखेला आशिषभाऊला मतदान करून भरपूर 20च्या 20 उमेदवार निवडून देणार याबद्दल तीन मात्र शंका नाही. एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे उमेदवार विजयाचा विश्वास एकंदरीत व्यक्त करताना पाहायला मिळतंय. कुठेतरी असं वाटत होतं की सुरुवातीला काँग्रेसला खिंडार पडेल, परंतु अशोक जगदाळे यांच्या माध्यमातून जे आहे काँग्रेसला आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाण सह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.